विलास भुमरे। अर्धा तास चर्चा क्रमांक 7 श्री सुधीर मुनगंटीवार। अध्यक्ष महाराज, एका महत्त्वाच्या विषयावर अर्धा तास चर्चा करण्यासाठी मी उपस्थित आहे। अध्यक्ष महाराज, खरं तर आज योग चांगला आहे की महात्मा गांधींनी आयुष्यभर ज्या महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला त्यापैकी एक की गोमाता व गोवंश। अध्यक्ष महाराज, गाईला भारताची रक्षक महात्मा गांधी मानायचे, गाईला अहिंसेचे आणि निस्वार्थी सेवेचे प्रतीक महात्मा गांधीजी मानायचे। अध्यक्ष महाराज, आज त्याच जिल्ह्याचे प्रतिनिधी सन्माननीय मंत्री महोदय त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात। आज उत्तरासाठी ते उपस्थित आहे आणि त्याच जिल्ह्याचे एक सुपुत्र जे हिंगणघाट मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ते अध्यक्षाच्या 5व्यांदा तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती झाली, जो रेकॉर्ड साधारणतः महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आमदारांनी केला नाही, असे तालुका अध्यक्ष हे आज इथं आहे। अध्यक्ष महाराज, संविधानाच्या मूळ हस्तलिखितामध्ये सुद्धा मंत्री महोदय राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी सांगितली त्यामध्ये नंदलाल बोस यांनी जेव्हा संविधानाचं हस्तलिखित तयार केलं तेव्हा संविधानाच्या मूळ हस्तलिखितामध्ये सुद्धा गाय आणि वासरूचं चित्र होतं। भारतीय ग्रामीण जीवनाचा आणि संपन्नतेचं ते प्रतीक आहे। मी माननीय मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं अतिशय कौतुक करेन की त्यांनी एक एक पाऊल या दृष्टीने गोवंशाच्या रक्षणासाठी टाकण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल आहे। पण अध्यक्ष महाराज, ही वाटचाल करत असताना काही अजून अपेक्षा समाज मनाच्या आहे। खरं तर महाराष्ट्र, मला आठवतं की मी सुद्धा गोवर्धन गोरक्षेसाठी पैसे दिले जिल्ह्याला 1 कोटी। 36 पैकी 2 जिल्हे वगळता 34 जिल्हा परिषदा होत्या, 34 जिल्ह्याला 34 कोटी। पण आज तर सरकारने त्याच्या पुढे एक पाऊल टाकलं आणि गोवंश रक्षणामध्ये बाकी वंशाला पैसे दिले नाही, पण देशी गाईला 50 रुपये प्रत्येकी दिले। पंकजजी, तुमचं अभिनंदन की छत्रपती शिवाजी महाराजांचं ते वाक्य प्रसिद्ध होतं की जेव्हा औरंगजेब किंवा आदिलशाही यामध्ये गोठ्यातली गाय आणि घरातली माय धोक्यात आली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात जगदंबा तलवार घेऊन या गोठ्यातली गाय व घरातली माय यांचा धोका टाळण्यासाठी जय जगदंब म्हणाले। आता तुम्हाला काही कायदे मी सुचवतोय की अध्यक्ष महाराज, 50 रुपये आपण दिले। आपण सप्टेंबर महिन्यामध्ये 2024 मध्ये आपण याला राज्य माता म्हणून दर्जा दिला। आता दर्जा देऊन काम होईल का अध्यक्ष महाराज? राज्य माता दर्जा दिला, पण आज जेव्हा आपण महाराष्ट्राची अवस्था बघतोय अध्यक्ष महाराज, जे प्राणी रक्षण बिल आपण 1996 मध्ये मंजूर केलं, 1995 नोव्हेंबर मध्ये मंजूर केलं, 96 मध्ये राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलं। अध्यक्ष महाराज, त्याचा प्रवास 2015 पर्यंत झाला आणि या प्रवासामध्ये अध्यक्ष महाराज, मीही याचा एक साक्षीदार आहे, कारण या विधानसभेमध्ये अध्यक्ष महाराज हे प्राणीरक्षण जे बिल आहे, या प्राणीरक्षण बिलाला अध्यक्ष महाराज मंजुरी दिल्या जात नव्हती। असं एकही अधिवेशन नव्हतं की ज्या अधिवेशनात मी तो मुद्दा उचलला नाही। म्हणजे मी माननीय मंत्री महोदयांना कागद द्यायला तयार आहे की एकही अधिवेशन असं राहिलं नाही की आपण गोवंश प्राणीरक्षण बिल मंजूर राष्ट्रपतींची सही झाली नव्हती। आणि 2014 मध्ये 31 ऑक्टोबरला शपथ घेतल्यावर पुन्हा मी याच्या मागे लागलो आणि सुदैवाने मग आपलं सरकार होतं आणि हे बिल मंजूर झालं। पण अध्यक्ष महाराज, यामधल्या काही त्रुट्या या अजूनही कायम आहे, ज्यासाठी गोवंश रक्षणासाठी काम करणार आहे, कारण काही घटना अजूनही घडत आहेत। आता मानखुर्द येथे 2 ट्रकमध्ये खचून 6 टन गोवंश पोलिसांनी जप्त केलं। आता 6 टन काही छोटी मात्रा नाही आहे, यासाठी किती
सैतानांनी गायी मारल्या असतील याचा तर अंदाजही आपण करू शकत नाही. अध्यक्ष महाराज, जे लोक ज्यांना काही विधानसभा लढवायची नाहीये, ज्यांना नगरसेवक पद लढवायचं नाहीये, फक्त देशाच्या प्रती ज्यांची निष्ठा आहे, भक्ती आहे, राष्ट्रभक्तीचा विचार आहे, असे गोवंश तस्करी रोखणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घुण हत्या झाली. कारण हा बजरंग दलाचा कार्यकर्ता बजरंगी बनून या ठिकाणी जेव्हा या गोवंशाचं रक्षण करण्याच्या दृष्टीने पोलिसांना संशयितांची नावं देतो, तेव्हा हे माथे फिरू ज्यांच्या साधारणतः या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज संघटित गुन्हेगारी आहे, हे संघटित गुन्हेगारी करणारे हे या कायद्याची धज्जिया उडवतात. आणि म्हणून पहिली मागणी की महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 मध्ये शिक्षेचा कालावधी हा 14 वर्षापर्यंत वाढवण्याचं काम सरकारने करावं. आर्थिक दंड हा 2 लक्षावरून 10 लक्ष करावा. अध्यक्ष महाराज, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई व महात्मा गांधींच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे पंकज भोयरजी यांच्या नेतृत्वामध्ये अध्यक्ष महाराज आज राज्य गोसेवा आयोग हे अध्यक्ष महाराज काम करत आहे. खरं तर मी मंत्री असताना राज्य गोसेवा आयोगाचा प्रस्ताव अधिनियम आपण मंजूर केला, पण अध्यक्ष महाराज या गोसेवा आयोगाला चौकशीचे अधिकार कोणतेही मर्यादित अधिकार दिले. चौकशीचे मर्यादित अधिकार हे आयोगाला दिल्याने या आयोगाला काम करणं म्हणजे काय? मिठा विना भाजी, पेट्रोल विना गाडी, आत्म्या विना शरीर. माझी मागणी आहे की तुम्ही एक संवैधानिक बिल आणा, यांना दिवाणी न्यायालयाचे पूर्ण अधिकार, जसं आता आपण देशाच्या स्तरावर आपण महिला आयोगाला अधिकार देतो, देशाच्या स्तरावर आपण ओबीसी आयोगाला अधिकार दिले, राज्यामध्ये आपण अनुसूचित जातीचा आयोग करतोय, अनुसूचित जमातीच्या आयोगाला आपण अधिकार देतोय, तर अध्यक्ष महाराज या अधिकारामध्ये संवैधानिक देऊन दिवाणी न्यायालयाचे पूर्ण अधिकार, जसे की समन्स बजावणे, शपथेवर साक्ष घेणे, दस्तऐवज मागविणे, ह्या तरतुदी अध्यक्ष महाराज केल्या पाहिजे. आपण अध्यक्ष महाराज बघितलं की या ज्या प्रश्नावर अध्यक्ष महाराज आपण ही चर्चा करतोय अध्यक्ष महाराज, तो प्रश्न आणि त्या प्रश्नामध्ये आपण सांगितलं की काही गाड्या आम्ही जप्त केल्या. आता यामध्ये वापरण्यात येणारी वाहने ही 17 आपण गुन्ह्यात पकडली. माझी मागणी आहे की ही वाहने पुन्हा पुन्हा अध्यक्ष महाराज गुन्हे करतात, कारण त्यांना कोणत्याही प्रकारची अध्यक्ष महाराज भीती नाही आहे. आणि म्हणून या संदर्भात माझी मागणी आहे की आपण अशा ज्या गाड्या आहेत ना, जसं वन विभागामध्ये मी गाडी पकडली की ताबडतोब 7 दिवसात सरकार जमा होते, नो सुपुर्दनामा किंवा कोर्टाला कोणताही आदेश देण्याची अधिकार आपण मर्यादित केला. आपण सुद्धा गोवंशाच्या संदर्भामध्ये गाडी ताबडतोब सरकार जमा करण्याच्या दृष्टीने आपण यामध्ये निर्णय करू शकतो का? मग मुद्दा येतो रासायनिक विश्लेषणाचा. अध्यक्ष महाराज, यामध्ये रासायनिक विश्लेषण जे होतं त्यामध्ये अध्यक्ष महाराज इतका कालावधी लागतो की दोष सिद्धी करणं हे शून्यावर जातं. आणि मग गोवंशाची तस्करी, अवैध वाहतूक, यामधलं मांसाची तस्करी, अशा अनेक गोष्टी होत असतात. समृद्धी महामार्गावरून बंदिस्त कंटेनरद्वारे गोवंशाची बेकायदेशीरपणे वाहतूक करणे हे अध्यक्ष महाराज चालू आहे. यामध्ये मंत्री महोदयांना माझी आग्रही या संदर्भातील एक मागणी आहे अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये विशेष पोलीस पथके तयार केले पाहिजे, अँटी कॅटल ट्रॅफिकिंग स्क्वॉड्स. कारण हे जर केलं नाही तर मग अध्यक्ष महाराज जे पोलीस कर्मचारी आहे त्यांच्यावर इतर कामं खूप आहेत. आपल्याला विशेष पोलीस पथके तयार करणे, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समिती करण्याची आवश्यकता आहे, ज्यामध्ये पोलीस, महसूल विभाग, पशुसंवर्धन हे तिन्ही
जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर अध्यक्ष महाराज हे करणं आवश्यक आहे. आज देशामध्ये 7व्या क्रमांकावर गोवंश आणि प्राण्यांच्या संख्येत आपण 7व्या क्रमांकावर गेलो. आपण GSDP नंबर 1, उद्योगामध्ये नंबर 1, आपण GST मध्ये नंबर 1, पण प्राणी रक्षणामध्ये, गोवंशामध्ये, त्याच्या रक्षणामध्ये अध्यक्ष महाराज आपण मागे गेलो. आणि म्हणून UID टॅगिंग हे प्रत्येक जनावरासाठी अनिवार्य केलं पाहिजे. म्हणजे अध्यक्ष महाराज काय होईल की जेव्हा जनावर पकडलं जाईल तेव्हा एका मिनिटात समजेल की हे जनावर कुठून आणलं जात आहे, या जनावराचा मालक कोण आहे, या जनावराचा तो एक पद्धतीचा आधार कार्ड तयार होईल की एका मिनिटामध्ये या संदर्भात आपण पकडलेल्या जनावरावर कोणीही कशाही पद्धतीचा दावा करून स्वतःला सोडू शकणार नाही. काही चेकपोस्ट आहे, कमी झाले चेकपोस्ट, पण काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कुठे जातात. ही माहिती पोलीस विभागाला तर नक्कीच असेल. हाय डेफिनेशन CCTV त्या ठिकाणी लावलं पाहिजे. अध्यक्ष महाराज यामध्ये जनसहभाग वाढवणं आवश्यक आहे, जनजागृती करणं आवश्यक आहे, ग्रामरक्षक दल निर्माण करणं आवश्यक आहे. आणि अध्यक्ष महाराज आपण महाराष्ट्रामध्ये गोवंशाचे ज्या अडचणी आहेत त्या चाऱ्याच्या 50 रुपये आपण देतो, ते फक्त जिथं आपल्याला गोवंशाचं पालन पोषण होतं. पण एखाद्या शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्यामध्ये ठेवल्यात तर चाऱ्याची अडचण येते. या कुरण विकसित करण्याचं कामही आपल्याला वेगाने करणं गरजेचं आहे. यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, भारत सरकारने आणि विशेष करून युगपुरुष, राष्ट्रभक्त, देशाचे प्रधान सेवक प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी जे कधी शक्य झालं नाही ते केलं, ते म्हणजे कॅम्पाचे 50,000 कोटी रुपये हे केंद्राकडे पडून होते आणि ते प्रत्येक राज्याला त्याच्यातला हिस्सा देण्याचं काम सुरू केलं. अध्यक्ष महाराज तो आपल्या महाराष्ट्राचा साधारणतः 4,850 कोटी कॅम्पाचा पैसा आहे. यामध्ये कुरण विकसित करता येईल. पण या संदर्भामध्ये आपण पुढाकार घ्यावा पंकज भोयर साहेब, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये हे कुरण विकसित केलेत तर त्या ठिकाणी हा आपला जो जनावराचं वय झालं हे सांगून ज्या पद्धतीने केलं जाते ते होणार नाही. आणि माझा मागणीतला एक अजून महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट. खरं तर आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महाराज की या संदर्भामध्ये 1857च्या क्रांतीच्या कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण होतं. तेव्हा एनफिल्ड रायफल याच्यामध्ये असणारी काडतूस त्याला गायीची चरबी गावली आहे आणि डुकराची चरबी गावली. गायीची चरबी तोंडाने काढायची हिंदू सैनिकांनी आणि मुस्लिम सैनिकांनी तिथं डुकराच्या चरबीचं काडतूस काढायचं. हे एनफिल्ड रायफल हा चॅप्टर आपण कधीतरी ऐकलाय, वाचलाय. ते क्रांती झाली. एवढं गायीचं महत्व, गोवंशाचं महत्व आहे. आणि तेव्हा अध्यक्ष महाराज इंग्रजांनी मग डिवाइड अँड रूल करण्याच्या दृष्टीने नवीन नवीन कपट योजना केल्या अध्यक्ष महाराज. पण तेव्हा तात्कालिक मुस्लिम बांधवांनी सुद्धा जाहीर केलं की हिंदू बांधवांना गोहत्या नको असेल तर आपण सुद्धा गाय मारायची नाही. आणि अध्यक्ष महाराज मी तर तात्कालिक काँग्रेस नेत्यांचंही अभिनंदन करेन की आम्ही असं म्हटलं जातं की हा विषय फक्त भारतीय जनता पार्टीचा आहे. चूक. काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा अध्यक्ष महाराज 1955 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये कायदा केला, बिहारमध्ये 1955 मध्ये केला, पंजाबमध्ये 1955 मध्ये केला, 1976 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसनी केला. आणि तुम्हालाही माहित आहे काँग्रेस तोपर्यंत निवडून आली जोपर्यंत त्यांचं चिन्ह गाय वासरू नका विसरू होतं. ते गायीला विसरले, मतदार त्यांना विसरले. आणि म्हणून पंकजजी आपण तरी गाय वासरू विसरायचं नाही. आपण विसरलो की एवढी मोठी सत्ता हे हवेत कशी वाहून जाईल हेही सांगता येत नाही. आणि म्हणून उत्तर देताना तुमच्याकडून अपेक्षा, आणि तुम्ही अतिशय सक्षम असे मंत्री म्हणून काम करता.
जरी राज्यमंत्री असला तरी एखाद्या मंत्र्यापेक्षाही अतिशय उत्तम अभ्यास करून तुम्ही उत्तर देता. आपल्याकडून अपेक्षा आहे की जे जे प्रश्न मी उपस्थित केले त्या प्रश्नाला सुयोग्य उत्तर द्यायचं. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उत्तर आपल्याला अपेक्षितच नसतं आणि तिथंच आपण चूक करतो. आपण राज्यकर्ते आहोत. किंग कॅन डू एनिथिंग, पंकज भोयर कॅन डू एनिथिंग. आणि म्हणून तुमच्याकडून या संदर्भामध्ये या मागण्या पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे. आणि दुसरी एक गोष्ट आहे की बाकी कुठेही आपण कमी बोललो, असत्य बोललो तर चालते, पण मित्राच्या समोर कधीच असत्य बोलायचं नसतं. आणि म्हणून आपली उत्तरं ही माझ्या मागणीवर आधारित असावी एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. आणि या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून ज्याला तुम्ही राज्यमाता म्हणून दर्जा घोषित केला, त्या राज्यमातेच्या संरक्षणासाठी राज्यमातेचा पुत्र पूर्ण शक्तीने काम करेल असा विश्वास व्यक्त करून अध्यक्ष महाराज या चर्चेमध्ये माझे मुद्दे सरकारच्या समक्ष मी प्रस्तुत करतो. चला, सन्माननीय मंत्री महोदय. जोरदार